मुंबईमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झाली आहे आणि त्याला निमित्त ठरलंय बीडीडी मधल्या पुनर्विकासाच्या संदर्भात ज्या प्रकारची वेगवेगळी नावं घुसवली गेलेली आहेत त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केलेला आहे आणि या सगळ्या भ्रष्टाचाराला आदित्य ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून आणि त्यांच्याकडून सुद्धा पाठबळ मिळाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात हा भ्रष्टाचाराचा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे। पुनर्विकासात भ्रष्टाचाराचा विकास, स्थानिक आमदारांचा भ्रष्टाचाराला आशीर्वाद, मनसेचा ठाकरे गटावर आरोप। असंच कोणी तिकडे स्ट्रक्चर उभी करणार आहे याच्या मागे मोठा गोड बंगाल आहे। हातोडा चालवण्याचा मनसेचा इशारा, आमचा हातोडा चालेल, मनसेचा हातोडा चालेल त्याच्यावर। वरळीत भ्रष्टाचाराची खोली वाढली, जांभोरी मैदानातल्या कामगार कल्याण केंद्र आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालय परिसरात या प्रकारे अनेक अनधिकृत खोल्या रात्रीतून बांधण्यात आल्या आहेत। लॉकडाऊनच्या काळात हे अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप मनसेने केलाय। बीडीडी चाळीच्या आजूबाजूला 2 बाय 2 फुटाचे अनधिकृत गाळे बांधून विकण्यात आले। या गाळ्यांना जागेवर दाखवून त्या बदल्यात फ्लॅट मिळवण्याचा हा घोटाळा असल्याचा आरोप केला जातोय। वरळी बीडीडीत असे शेकडो अनधिकृत गाळे बांधले गेल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलाय। ही स्ट्रक्चर इकडे उभी राहतात याच्या मागे मोठा गोड बंगाल आहे, मोठा भ्रष्टाचार आहे की ही स्ट्रक्चर उभी करण्यामागे असंच कोणी तिकडे स्ट्रक्चर उभी करणार आहे याच्या मागे मोठा गोड बंगाल आहे। स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदे यांचा या अनधिकृत कृत्याला आशीर्वाद असल्याचा गंभीर आरोपही मनसेने केलाय। तुमच्या माध्यमातून एकदा त्यांना विनंती करतोय की बाबा लवकरात लवकर एकदा शेवटची विनंती आहे, नाहीतर मग आमचा हातोडा चालेल, मनसेचा हातोडा चालेल त्याच्यावर। अनधिकृत खोल्या अधिकृत करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा थेट आरोप मनसेने केलाय। तर मनसेच्या या आरोपांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जोरदार समाचार घेतलाय। बेफाम आरोप करण्यात मनसेचा कोणी हात धरू शकत नाही असा टोला ठाकरे गटानं लगावलाय। 2 बाय 2च्या या खोल्या काहीतरी काळबेरं झालंय हे सांगण्यासाठी पुरेश आहे। या खोल्या बांधण्यामागे कुणाचा हात आहे हे तपासात समोर येईलच। या प्रकरणात कारवाई झाली तरच भ्रष्टाचार्यांवर जरब बसणार आहे। अतिशय दुर्दैवी प्रकार हा म्हणावा लागेल। दावा करतायत मनसेचे सगळे पदाधिकारी की लॉकडाऊनच्या काळामध्ये हा सगळा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे एक मोठा भ्रष्टाचार या निमित्तानं समोर येताना आपल्याला दिसतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।